गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी राम कृष्ण Mother
संतांचे सुख झाले या देवा, सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, सुख झाले या देवा, सेवा करिताची सेवा करिता सुख झाले या देवा, सुख झाले या देवा, सुख झाले या
Thank you.
देते माझा काय गुण गोविंदा मनोनी सेवा करी
संतांचे सुख झालिया देवा, संतांचे सुख झालिया देवा, म्हणून सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. निर्गुणी आकार झाला गुणवंत, गाली दंडवत पूजोनिया, तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ, व्हावया निर्मळ आपणाची. अष्टमा सिद्धीचा कोणाला पाड, वागुने दी आड कोणी तया, तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा.
तुका म्हणे ते हे बडिया शिरोमणी, तुका म्हणे ते हे बडिया शिरोमणी, राहिले चरणी निकटवासी, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. विठ्ठल अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परमधाम कैवल्यमेकं तुरीयम्, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम निवृत्ती चोरानुग्रहात् प्राप्त तत्वम्, महेंद्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजऊ चित्तासी आपुलिया. संतांचे सुख झालिया देवा, संतांचे सुख झालिया देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोणातो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. प्रस्तुत नाम संकीर्तनाकरिता म्हणून दाखवलेला अभंग संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवक्षेत्र निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा छोटासा संतांचा महिमा सांगणारा असा उत्कृष्ट अभंग आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टीचा परिहार द्यायचा. तो असा की आजची सेवा ही किंनिमित्त आहे, वास्तविक परिहार देण्याचं काम नाही. परंतु इति कर्तव्यतेने यानं सांगणं थोडं गरजेचं आहे की आपला हा चालणारा पुरुषोत्तम मासातील सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून भगवंताच्या प्रेरणेने सद्गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या विश्वस्त मंडळांच्या कुशल नेतृत्वाने आणि समस्त जनता जनार्दनाच्या सहकार्याने गेले अनेक वर्ष चालू होता. तो ह्या वर्षी आपला सप्ताह चालू होता, परंतु कोरोनाचं महासंकट असल्यामुळे पुरुषोत्तम मासामध्ये तो कार्यक्रम झाला नाही. मग त्यावेळेचा कार्यक्रम आता काढलाय. विठ्ठल
चालतं तसं. काही अडचण असली, काही हे असलं तर बरे लग्नाच्या तारखा बदलता, तर सप्त्याची तारीख बदलेल काय. तर ह्याही वर्षी आपला उत्सव मोठ्या प्रेमाने आनंदाने सुरू झालेला आहे. उत्सवाकरता विशेष आशीर्वाद ज्यांचे आहे ते आमचे परम आदरणीय, परम श्रद्धेय, परम पूजनीय लक्ष्मण बाबा कोल्हे, तेही आज आपल्या कार्यक्रमाकरता हजर आहे. त्याचप्रमाणे आमचे वैकुंठवासी परम आदरणीय गुरुवर्य नथुसिंग बाबा यांच्या दौरा मंडळातले महाराज मंडळी म्हणजे आमचे गुरुबंधू आज सर्वचे सर्व हजर आहे. मोठा आनंदाचा योग आहे. त्याचप्रमाणे चांगदेव आश्रमातीलही विद्यार्थी हजर आहे. विणेकरी भलाच मोठा आहे. तर असा हा सर्व योग संपन्न आहे. मोठ्या उत्साहाने आनंदाने हा उत्सव सुरू आहे. उत्सवाचं वैशिष्ट्य आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण. ज्ञानेश्वरी ग्रंथ सामान्य नाही, मी म्हणतो म्हणून नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथ संपूर्ण ग्रंथांमध्ये अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ आहे. माझ्या पदार्थ बोलत आहे. भक्त शिरोमणी नामदेवराय सांगतात की हाच एक ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ नामामय ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवी अनुभवावी अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ आहे. जो मोठ्या श्रद्धेने निष्ठेने भाव धरूनीचं पठन करेल त्याच्यावरती भगवंत कृपा करतात. भाव धरून या नाथराय सांगतात, जो श्रद्धा ठेवून भाव ठेवून ही ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पठन करेल त्याच्यावर भगवंत कृपा करतात. असे भाग्यवान माता भगिनी आणि काही पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. त्यांना माझा साष्टांग दंडवत आहे. मी दंडवत काय घालणार. भक्त शिरोमणी जनाबाई म्हणतात, वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. असे भाग्यवान लोक पारायण करतात आणि महाभाग्यवान आहे ते घरी राहतात. जास्त काय सांग. असा हा संपूर्ण योग आलेला आहे. आणि आजच्या उत्सवातली 2 नंबरची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. किती नंबरची? म्हणजे 2 नंबर म्हटले की तुमचे लक्ष तिकडे जातं. तसं नाही बरं का. कीर्तनाची सेवा 2ऱ्या क्रमांकाची आहे. विठ्ठल जास्त परिहार देत नाही, वेळ कमी आहे.
तर सेवेकरता अभंग घेतलेला आहे. संतांचे सुख झाल्या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तेचे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. तुकोबाराय आज संतांचा अलौकिक असा महिमा सांगताय. संत जीवन हे अत्यंत श्रेष्ठ जीवन आहे महाराज. संतांचं जीवन तुकोबारायांच्या अभंगातच जर बोलायचं झालं तर त्यांनी त्यांचं जीवन या जगतात सुख वाढवण्याकरता, धर्म वाढवण्याकरता, भक्ती वाढवण्याकरता खर्ची घातलेला आहे महाराज. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. असं संत जीवन आहे. त्या संत जीवनाचा महिमा तुकोबाराय आपल्याला सांगत आहे. जर संपूर्ण जनरल लोकांकडे जर पाहू गेलो तर या जगतामध्ये प्रत्येकाजवळ आवड ही वृत्ती आहे. आवड नाही असा एकही व्यक्ती नाही. व्यक्ती म्हणण्यापेक्षा आवड नाही असा एकही चेतन प्राणी नाही. प्रत्येकाला कोणाला कशाची आवड आहे हे सांगता येत नाही. मग तो पशु असो, पक्षी असो, देव असो, मनुष्य असो का संत असो, प्रत्येकाच्या ठिकाणी आवड आहे. म्हणले कशी काय? ओ पशुचं जीवन बघा. जर 5 वाजता तुम्ही त्या बैलाला दान मांडत असले तर तो बैल आपल्या मालकाची वाट 4 वाजेपासून पाहतो. किती वाजेपासून पाहतो? कधी माझा मालक येतोय, कधी मला दान मांडतो, कधी माझा मालक येतोय, कधी मला दान मांडतोय. पण हा मालक कुठे ठिकाणावर आहे? हा टपरेवरच चुना लावतोय. आणि मग मालक दिसता बरोबर एक सारखी मालकाची वाट पाहतो. कशी वाट पाहतो सांगू? आपण जेवायला बसल्यानंतर, वरण वाढून गेल्यानंतर तुपावाल्याकडे जसं आपण टगरमगर पाहतो, वाढीवाला दिसत नाही आहे. सारपात्र गेलं परंतु वाढीवाला दिसत नाही, वरणीवाला गेला पण वाढीवाला दिसत नाही. जसं आपण पाहतो त्याप्रमाणे तो बैल आपल्या मालकाची वाट पाहतो. मालक दिसता बरोबर खुंट्या भोवती गिरट्या घालतो. मालक दिसता बरोबर हंबरडा फोडतो. मला सांगा, एक सारखी वाट पाहतो, गिरट्या घालतो, हंबरडा फोडतो. कशामुळे? तर त्या बैलाला दानाची काय आहे? आवड आहे. जर 5 वाजता मालक जर त्या बैलाला मारत असेल तर तो बैल मालकाची वाट पाहिल. पक्षी जीवन आहे. ज्वारीचे दाणे जर तुम्ही अंगणामध्ये टाकले तर पक्षी काय करतात? लगेच खाली उतरतात. पक्षी अंगणी उतरत ते का गुंतून. पक्षी अंगणामध्ये झेप घेतात. हातामध्ये जर काठी घेऊन उभे राहिले, उतरतील पक्षी? याचा अर्थ पक्ष्यांना दाण्यांची आवड आहे. हो पशु पक्षी सोडा, भगवंताला सुद्धा आवड ही वृत्ती आहे. नवे नवे हे जगत कशामुळे निर्माण झालंय? कशामुळे निर्माण झालं? देवाला आवड ही वृत्ती निर्माण झाली म्हणून तुम्ही आपण निर्माण झालो आहे. विठ्ठल त्या खेडियामध्ये सुंदर वर्णन आहे. नव्हे त्याची कैसे झाले रे खेडिया, नाही त्याची दिसू लागले रे. अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले रे. आपुलीच आवडी धरुणे खेडिया, आपापणा ते व्याले रे. मला एकच सांगायचंय, भगवंताच्या ठिकाणी आवड ही वृत्ती आहे. व देवाची आवड किती आहे? तुकोबाराय म्हणतात, नवे नवे स्वतः भगवंत म्हणतात की मला या जगतात भक्त
अत्यंत आवडतात. महाराजांचं प्रमाण आहे की भक्तापेक्षा देवाला या जगतात कोणीच जास्त आवडत. भक्तामुनी देवा भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. तुकोबार आहे आपल्याला सांगता. परंतु भगवंताला विचारा, खरंच देवा तुम्हाला भक्त आवडतात का? भगवंत सांगतात 12व्या अध्यायात, यो मद भक्त समे प्रिय किंवा भक्तास्तेती वमे प्रिय. ते भक्त मला अतिव प्रिय आहे. किंवा ज्या नाथ भागवताचं चिंतन आपण पाहतोय, त्या नाथ भागवतामध्ये भगवंत आपल्या आवडीचा विषय सांगतात. बा उद्धवा, मला या जगतात जितके माझे भक्त आवडतात तितकं कोणीच आवडत नाही. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकरा न च संकर्षण न श्रीर नैवात्मा च यथा भवान. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर न शंकर. आत्मयोनी भगवंताच्या पहिल्या मुलाचं नाव काय? भगवंताच्या, मी भगवान श्रीकृष्णाच्या विचारत आहे. तुम्ही श्रीमद भागवत ऐकत नाही? तृतीय स्कंदामध्ये त्या विराट पुरुषाच्या नाभीतून कमळ जन्माला आलं आणि त्या कमळातून कोण आलं? मग केव्हा सांगणार होते? भुसावळला गेल्यावर. बरं, जाऊ द्या. ब्रह्मदेवाच्या आईचं नाव काय? ब्रह्मदेवाच्या आईचं नाव काय? ब्रह्मदेवाच्या वडिलाचं नाव आहे भगवंत आणि आईचं? अरे आताच तर सांगितलं, ज्याची नाभी कमळी जन्म चतुरना, ज्याची निज प्रभा प्रकाश रवी किरण, ज्याची निज तेज तेज हताशना, येण्याची पडवूने वेद केला शहाणा हो, येण्याची पडवूने वेद केला शहाणा हो, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. कुठून जन्माला आलेला आहे? भगवंताच्या नाभीतून कमळ आलेला आहे आणि त्या कमळातून ब्रह्मदेव आलेले आहे. आपल्या संप्रदायामध्ये, धर्मामध्ये 2 देव आहे. एका देवाला आई नाही आणि एका देवाला बाप नाही. आई नाही तो देव आहे ब्रह्मदेव आणि बाप नाही तो देव नाही. तू सुख करता तू दुःख हरता. एकट्या पार्वती मातेपासून भगवान गणपती जन्माला आलेले आहे. ब्रह्मदेवाची आई ही भगवंत आहे आणि वडीलही देव आहे. म्हणून ब्रह्मदेवाने जे जे म्हटलं ते ते देव लगेच आणून द्यायचं. ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा मला आताच्या आता पोंगा पंडित पाहिजे. लगेच देवाने त्याचा हात धरला की चालला टपरीवर. बाल हट्ट महाराज आता ते तुम्हाला जास्त माहिती, आम्हाला काय माहिती आहे. मुलाने जसं म्हणलं हो, एका ठिकाणी तर पोरगा वडिलांना म्हणलं, बाबा बाबा तुम्ही घोडा व्हा. माणसं बाहेर इतकी वट दाखवतात आणि घरामध्ये पोरं जसं म्हणतात तसेच वागतात.
बरं तो घोडा झाला. त्या घोडा हाकल्याला लागल्यानंतर तो पोरगा त्याच्या आईला म्हणतो, आई आई तू बी इकडे ये. म्हणे का? बैस म्हणे डबल सीट. लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाने जे जे गोष्ट म्हणली ते ते देव करायचा. कॅडबरी म्हणलं कॅडबरी आणायचा, काही म्हणलं ते देव आणायचा. ब्रह्मदेवावरती भगवंताचं अत्यंत प्रेम. परंतु जितकं भक्तावर प्रेम आहे तितकं ब्रह्मदेवावर देवाचं प्रेम नाही. स्वतः नाथराय बोलताय, ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे लळे मी पुरवी सकळ, परी भक्ता ऐसा प्रीती कल्लोळ तेथ नाही. ब्रह्मदेवावरती माझं प्रेम आहे, परंतु जितके भक्त आवडतात तितका ब्रह्मदेव आवडत नाही. महादेव, महादेवावरतीही देवाचं प्रेम आहे, परंतु जितके भक्त आवडतात तितका महादेव आवडत नाही. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकर न संकर्षण न च संकर्षण. संकर्षण नाम बळीराम दादा. बळीराम दादा सुद्धा मला तेवढा आवडत नाही. न श्री, श्री म्हणजे लक्ष्मी माता. मी तुम्हाला विचारतो, माणसाला आई आवडत नसेल, माणसाला वडील आवडत नसतील, भाऊ आवडत नसतील, बहीण आवडत नसेल, मुलं आवडत नसेल, पण फक्त माणसांनी उत्तर द्यायचं पुढे बसलेल्या लोकांना. कोण आवडतं? बोलता नाही आहे. बस सकाळी यायचा सर्वेचा चहा बंद, हाकला यायच्या दिंडीत विठ्ठल विठ्ठल. पत्नी सर्वांना आवडते, परंतु भगवंत म्हणतात मला माझी पत्नी आवडत नाही. देवाची पत्नी काय अशी चष्मा लावणारी नव्हती? अरे सौंदर्यवान, रूपवान, गुणवान, ऐश्वर्यवान. तुमच्या घरी नुसतं वान राहिलाय शिल्लक. अरे जाऊ द्या. संपूर्ण जगत कोणाच्या पाठीमागे आहे? भगवंताच्या का लक्ष्मी मातेच्या? कोणाच्या? बापा रे, कसं काय हो, आपला काही फार्म मागे घ्यायलाच बरं आहे. मला वाटलं मंदिरात आलेले लोक तरी देवाच्या पाठीमागे असतील, सर्व बसलेले लोक लक्ष्मी मातेच्या मागे. म्हणले महाराज नुसते बसलेले नाही, इकडे टाळ घेतलेले ते बी कोणाच्या पाठीमागे आहे? म्हणे नुसते टाळ घेणारे नाही तर जे कंबर बांधतात फेटा बांधतात ते बी कोणाच्या पाठीमागे आहे? नाही नाही, आम्ही देवाच्या पाठीमागे आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, एवढी मोठी लक्ष्मी माता संपूर्ण जगत जिच्या पाठीमागे आहे, भगवंताने तिला कुठे ठेवली आहे? पायाला चुमी ते भगवंताने लक्ष्मी मातेला पायाजवळ ठेवलं महाराज. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा, ती पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. एवढी मोठी लक्ष्मी माता संपूर्ण जगत जिच्या पाठीमागे आहे, ती देवाने कुठे ठेवली? पायाजवळ. न तुमच्या घरची 10वी नपास लक्ष्मी डोक्यावर घेऊन फिरता, काय नाही भानगडी होणार? विचार केला पाहिजे.
रमा माझ्या पट्टाची राणी, ती म्या सेवेसी लाविली चरणी, खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. काय गोड बोलले भगवंत. मला जितके भक्त आवडतात तितके या जगतात लक्ष्मी माताही आवडत नाही. नच संकर्षण न श्रीर नैवात्माच यथा भवान. माझा स्वतःचा आत्मा सुद्धा मला जितका प्रिय नाही तितके माझे भक्त मला प्रिय आहे. मला सांगा, ज्या भगवंताच्या ठिकाणी एवढी आवड आहे भक्तांची, त्या देवाचे अंश असणारा मनुष्य आपण कोणाचे अंश? ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. त्या भगवंताचा अंश असणारा मनुष्य याच्या ठिकाणी आवड नसणार. परंतु इतरांची आवड सांगण्यासारखी आहे, आपली आवड कीर्तनात सांगण्यासारखी आहे. विठ्ठल विठ्ठल. आपली आवड फक्त त्या बिनाकावर होती, ते बी कुकडे गेली आता ते बी सापडत नाही. लक्षात ठेवा, जीवाच्या ठिकाणी आवड आहे, संतांच्या ठिकाणी आवड आहे. जगद्गुरु तुकोबाराय त्याला अपवाद कशी राहतील. तुकोबारायांच्या ठिकाणी आवड होती, परंतु तुमची आमची आवड ही प्रापंचिक आवड आहे आणि संतांच्या ठिकाणी प्रापंचिक आवड मुळीच नव्हती. ज्या आवडीचा विषय प्रपंच असतो तिला प्रापंचिक आवड म्हणतात आणि ज्या आवडीचा विषय परमार्थ असतो तिला पारमार्थिक आवड म्हणतात. तुकोबारायांच्या ठिकाणी प्रापंचिक आवड मुळीच नव्हती. कशावरून? महाराज स्वतः सांगतात की माझं हे चित्त प्रपंचापासून विटलाय. महाराज म्हणतात माझं चित्त प्रपंचापासून विटलंय. महाराजांजवळ प्रापंचिक आवड नव्हती, परमार्थिक आवड होती. पारमार्थिक आवडीचे 3 प्रकार आहे. पहिली गोष्ट आहे देव आवडत होता. दुसरी गोष्ट आहे देवाचं नाम घेणारे संत आणि तिसरी गोष्ट आहे भगवंताचं नाम. याला त्रिवेणी संगम वारकरी संप्रदायात म्हणतात. देव आवडत होता. देवाची 2 रूपे सगुण आणि निर्गुण, पण तुकोबारांना सगुण रूप आवडत होतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. दुसरी गोष्ट आहे देवाचं नाव तुकोबारांना आवडत होतं. तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझी वेडी. देवा तुझ्या करता आम्ही वेडे झालेलो आहे, तुझ्या नावाकरता वेडे झालेले आहे. आणि तिसरी आवड आहे संत. संतांविषयी तुकोबारांची इतकी आवड होती की तुकोबाराय संतांचे दास व्हायला तयार झाले. सर्व भावे दास झालो त्यांचा, किंवा दास झालो हरिदासांचा. बुद्धी काया म्हणे वाचा. किंवा महाराज स्वतः सांगतात ज्याप्रमाणे मला हरिदास आवडतात तसं या जगतात दुसरं कोणीच आवडत नाही. तुका म्हणे जैसे आवडती हरिदास, तैसी नवे आस आणि कांची. मला इतर कोणीच आवडत नाही, फक्त संत आवडतात. संतांविषयी महाराजांचा पराकोटीचा भाव होता. काही झालं तरी चालेल, परंतु या संतांचा वियोग माझ्या जीवनात कदापि घडता कामा नये. न व्हावा वियोग जन्मोजन्मी. त्यावेळेला काही लोक म्हणले, महाराज तुम्ही ज्या संतांविषयी एवढा पराकोटीचा भाव दाखवतात, वियोग होता कामा नये.
परंतु हा मृत्यू लोक आहे, एक ना एक दिवस तुम्हाला हे शरीर टाकावं लागेल, तेव्हा तर संतांचा वियोग होईल. तुकोबाराय म्हणले, जरी आम्ही त्या संतांच्या चरणावर माथा ठेवलाय, मरणा वाचून उचलणार नाही. मृत्यू जरी आला तरी आम्ही देवाला सांगू, देवा आम्हाला पुढचा जन्म त्या वैष्णवांच्या घरी, हरिदासांच्या घरी दे. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, अशा वैष्णवांच्या कुळात जन्म. पण का हो तुकोबाराय, वैष्णवांच्या घरी जन्माला येणे म्हणजे पुन्हा मनुष्य जन्म घेणे, आणि मनुष्य जन्म हा सहजासहजी प्राप्त होत नाही. पावला हा देह काकताली न्याय, सहजासहजी प्राप्त होत नाही. मग तुम्हाला पुन्हा मानवाचा जन्म अपेक्षित आहे काय? तुकोबाराय म्हणले, नाही देवाला मानवाचा जन्म देता आला तर चालेल, देवा तुझे काही नियमावली असेल तसा वाघ. नाही मानवाचा जन्म देता आला, पण कमीत कमी कुत्र्याचा तर जन्म देता येईल. ते कुत्रही इतरत्र गल्लीतलं नको, तर आम्हाला संतांच्या दारचं कुत्र कर. संत समागम एखादी परी, वावे त्यांचे द्वारी श्वान याती. त्यांच्या दरवाजातलं कुत्र कर म्हणे, कुत्रही होता येणार नाही. याच्यापेक्षाही खालचा जन्म द्यायचा असेल तर देवा किड्याचा जन्म दे, पण इतरत्र नको. तर कुठं? वैष्णवांचे नाणे होईल किडा, त्या वैष्णवांच्या नाणीमध्ये जर मी किडा असलो, वैष्णव स्नानाला आल्यानंतर ते इतर गाणे म्हणणार नाही. वैष्णव स्नाना करता येता बरोबर अंगावर तांब्याभर पाणी टाकता बरोबर हरिपाठ म्हणतील, सहस्रनाम म्हणतील. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना, विमोच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. किंवा गीतेचा 15वा अध्याय म्हणते. जास्तच वैष्णव शिकलेले असतील तर ते गोपीगीत म्हणते. जयति तेदिकं जन्मना व्रज, श्रयत इंदिरा शश्वतत्रये. दयित दृश्यता दीप्युतावका, त्वयि धृता आणि असं भगवंताचं गीत गातील, आणि मी तिथं किड्याच्या रूपात असेल तर मला ते राम नाम श्रवण घडेल. एवढा पराकोटीचा भाव तुकोबाराय संतांविषयी दाखवतात. आणि असा भाव दाखवल्यानंतर त्यावेळेला काही लोक म्हणले, महाराज तुम्ही त्या संतांबद्दल ह्या जन्माविषयी तर भाव दाखवतातच दाखवतात, पण पुढच्या जन्मामध्ये सुद्धा तुम्ही वैष्णवांच्या संगतीच्या सेवेची अपेक्षा करता. तर असा त्या संतांचा महिमा आहे तरी काय, तो तर आम्हाला सांगा. तुकोबाराय म्हणले, अरे बाबा त्या संतांचा महिमा मी काय सांगू महाराज, काहीतरी तर सांगा. तुकोबाराय म्हणले, बाप हो, त्या संतांचा महिमा सांगण्याकरता माझ्याजवळ अशी कोणती पात्रता आहे, कोणता विचार आहे, कोणता अधिकार आहे. अभंगाच्या दुसऱ्या
सांगतात की अरे बाबा त्या संतांचा महिमा सांगण्याकरता माझ्याजवळ असा कोणता विचार आहे, अधिकार नाही. पहिली गोष्ट मला संतांचा महिमा समजत नाही. बरेच लोक आहे की त्यांना संतांचा महिमा समजत नाही. हो तुकोबाराय, तुमच्यासारखे लोक साधे भोळे वारकरी, आमचंही काय आहे, गुरुने दाखवलेल्या वाटेनं घेतली पताका खांद्यावर की चालले आम्ही ज्ञानबा तुकाराम पंढरपूरला. परंतु जे विद्वान आहे, पंडित आहे, आचार्य आहे, शास्त्री आहे, त्यांना तरी संतांचा महिमा कळत असेल ना. तुकोबाराय म्हणले बापू, अरे संतांचा महिमा अत्यंत दुर्गम आहे, तिथं या शाब्दिक लोकांचं काम नाही. संतांचा महिमा संतांचा महिमा अत्यंत दुर्गम आहे, ते शाब्दिक लोकांचे काम नाही. त्यांना फक्त शब्दाचा किस पाडता येईल, तोडफोड करता येईल, परंतु महिमा कळेला सांगता येत नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, बराच आग्रह केला. तुकोबाराय म्हणले बापू, अरे संतांचा महिमा मोठमोठ्या लोकांना कळत नाही तर मी काय सांगू. न कळे साचार ब्रह्मादिका, चार तोंडाचा ब्रह्मदेव आहे, त्याला संतांचा महिमा खऱ्या अर्थानं कळाला नाही. किंवा गुरुवर्य वैकुंठवासी सद्गुरु दिगंबर महाराज जे प्रमाण म्हणायचे ते सांगितलं शेवटचं. संतांचा महिमा न कळे आगमा निगमा. संतांचा महिमा आगम म्हणजे शास्त्र आणि महाराजांच्या तोंडातला शब्द आहे निगम म्हणजे वेद. इतका लांबून म्हणायचे ते विठ्ठल विठ्ठल. वेदशास्त्रांना सुद्धा संतांचा खऱ्या अर्थानं महिमा कळत नाही. मग महाराज आम्हाला हा महिमा कळणारच नाही का, कसं काय असे ना सांगा ना तुम्ही. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अंगी भावे ते आपण, तरीच महिमा न येईल कळो. महाराज काही असो, तुम्हाला जो तोडका मोडका संतांचा महिमा सांगता येईल तो सांगा, परंतु तुम्हीच सांगा. ज्या वेळेला लोकांनी आग्रह केला त्यावेळेला महाराज संत महिमा सांगायला सुरुवात करतात. अरे बापू, मी संतांचा महिमा काय सांगू, ज्या संतांपासून भगवंताला सुख होतं त्यांचा महिमा काय सांगू. अभंगाच्या पहिले संतांचे हे सुख
संत महिमा सांगतात बापू, अरे ज्या संतांपासून संपूर्ण जगताचा मालक त्या भगवंताला सुख होत, त्यांचा महिमा मी सांगू काय? महाराज संतांचा महिमा सांगायला लागले, परंतु बोलता बोलता पहिलाच अपसिद्धांत बाहेर आला. संपूर्ण जगतामध्ये ज्याच्यापासून सुख होत तो आहे भगवंत. आपण नेहमीप्रमाणे ऐकतो, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर, सर्व सुखाचे आगर बोले नरहरी सोनार. 11 प्रमाणे ऐसे. स्वतः तुकोबाराय म्हणतात, सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी. मग असा असलेला सुखरूप परमात्मा, त्याला सुखाकरता संतांची सेवा करावी लागते. बरं प्रमाण आहे तसे. देवाने सुखाकरता संतांची सेवा केलेली आहे महाराज. हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची. तो दासांची सेवा करतो. भला मोठा अभंग आहे, उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. 13 चरणाचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये अभंगाचा भाव सांगितला, मधल्या 11 चरणामध्ये एकेका चरणामध्ये 2-2 भक्ताचं वर्णन आहे. 11 दुनी 22 आणि शेवटचं चरण एकट्या पुंडलिकराया करता. 23 भक्तांची सेवा देवाने कशी केली एकाच अभंगात वर्णन केलेलं आहे. तर भगवंत सेवा सुखा करता संतांची करतो, हा अपसिद्धांत आमच्या लक्षात येत नाही. ते कशी, याचा उत्तर मी तुम्हाला भावार्थानंतर सांगतो. तूर्त अभंगाचा भाव सांगतो. त्याच्याही अगोदर एक वेळ मोठ्या प्रमाणे त्या भगवंताची भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा संतांचे सुख झाल्या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. तुकोबार आहे, संत महिमा संत आहे. चित्त भगवंत सुखा करता त्या संतांची सेवा करतो. त्यावेळेला काही लोकांनी पुन्हा तुकोबारांना प्रश्न केला, महाराज आम्ही तर असं ऐकलंय की त्या भगवंताला हात नाही, पाय नाही, रंग नाही, रूप नाही, मग तो सेवा करतो तरी कशी? कारण आमच्या गावला ते अमुक अमुक महाराज आलते. कोणाच्या गावाला कोणते बुवा येतील काही सांगता येत नाही. आणि लोक बी असे आहे, कोणत्या बी बुवाच्या मागे फिरतात.
हे कोणत्या संप्रदायाचे, ते कोणत्या म्हणे संप्रदाय वगैरे सोडी द्या, कुठले बी जा, विठ्ठल विठ्ठल जाऊ दे, तो विषय मला बोलायचा नाही. तर असे असे महाराज आलते आणि त्यांनी सांगितलं देवाला हात नाही, पाय नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुही रघुराया. त्या देवाला हात पाय काहीच नाही, मग तो सेवा तरी कशी करेल? साधी गोष्ट आहे. तुमच्या घरी गुराढोरांना चारा पाणी टाकण्याकरता, शेण पाणी करण्याकरता सालदार ठेवायचा आहे. कसा ठेवसाल? कमीत कमी त्याले एक हात तरी पाहिजे की नाही, की दोघं हाताने तुटलेला नाही. मग देव जर निर्गुण निराकार आहे तर सेवा करतो कशी? तुकोबाराय म्हणले, अरे बाप हो, तो भगवंत निर्गुण निराकार आहे, परंतु ज्या ज्या वेळेला सेवेची संधी मिळते त्यावेळेला निर्गुण असलेला सगुण होतो आणि निराकार असलेला साकार होतो. निर्गुणे आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजनिया विठ्ठल विठ्ठल. भगवंत निर्गुणाचा सगुण होतो महाराज. स्वतः भगवंताने गीतेमध्ये सांगितलेला, ज्ञानेश्वरीत म्हणतात, ते वेळी आपुलेची कैवारे, मी साकार होऊने अवतरे, तया संघाचे सुरवाडे, मज विदेहादेह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम. त्या संतांकरता मी विदेही असलेला मला देह धारण करावा लागतो. व देवाने जेवढे अवतार धारण केले कोणाकरता? प्रभू रामचंद्राचा अवतार देवाने धारण केला कोणाकरता? रावणाला मारण्याकरता? गरज नाही. त्याच्या निस्त्या संकल्पाने रावण मेला असता, परंतु देवाने हे सगुण रूप धारण केले ते आमच्या करता, आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर. देव निर्गुण असलेला सगुण होतो, निराकार असलेला साकार होतो. म्हणले होतील ना, येताना काही काही लोक निस्ती पूजा करून घेण्यापुरते, तसा देवही निस्ती पूजा करून घेण्याकरता येत असेल, त्यावेळेला तुकोबाराय म्हणले, तो निस्ती स्वतःची पूजा करत नाही, तर तो स्वतः संतांची वैष्णवांची पूजा करतो. निस्ती पूजा करत नाही तर साष्टांग दंडवत घालतो महाराज. घाली दंडवत पूजोनिया. परंपरेनं दृष्टांत सांगतात. एके दिवशी नारद महर्षी द्वारकेमध्ये आलेले आहे आणि भगवंताच्या दर्शनाकरता जायला लागले. त्यावेळेला दरवाजावरच्या शिपायाने अडवलेला आहे. महाराज थांबा. म्हणे काय? सध्या तुम्हाला देवाचं दर्शन होणार नाही. म्हणे का? म्हणे देवपूजा करतोय. नारद महर्षी म्हणले देवपूजा करतोय? कोण देवपूजा करतोय? शिपाई म्हणला हो देवपूजा करताय. नारद महर्षी म्हणले अरे हो बाबा देवपूजा करतोय, पण कोण पूजा करतोय देवाची? घडलेला प्रसंग आहे. तिथं आपल्या इथं पांडुरंगाची मूर्ती पैठण क्षेत्री आहे. ते माणसं अभिषेक करायला आले. वही आहे, त्या वहीमध्ये ज्याने अभिषेक केला त्याचं नाव लिहायचं. तिथं ते महाराज होते. त्यांनी विचारलं काय नाव आहे? तो म्हणे अभिषेक. अरे बाबा अभिषेक करायचा आहे पण तुझं नाव काय? तो म्हणे अभिषेक. तो म्हणला अरे अभिषेक तर करतो पण तुझं नाव काय? तो म्हणे नावच सांगतोय ना अभिषेक आहे. म्हणजे त्या मुलाचं नाव काय होतं? बऱ्याच वेळेला गोंधळ होतो. देवपूजा करतायत. नारद महर्षी म्हणले देवपूजा करता म्हणजे कोण? म्हणे तुमचं व्याकरण फारच कच्च दिसतंय. अरे बाबा देव पूजा करताय आणि व्याकरण जर कच्च असेल तर बरेच घोटाळे होतात. विठ्ठल विठ्ठल. आमचे वैकुंठ वासी परम आदरणीय श्रद्धेय निकम बाबा
व्याकरणाच्या बाबतीत बऱ्याच कथा सांगायच्या. बाबा एक दोहा सांगायचे. वानराची पुच्छ तिनं, वानराची पुच्छ तिनं, हत्तीस कान सहा, स्त्रियेची वस्त्र नाही, घोड्याची शिंगे पहा. मी जे बोललो ते खोटं आहे, तुमच्या डोळ्यानं पहा ना. वानराची पुच्छ तीन. तुमच्या गावाला पाहिलंय की नाही माकड? कितले शेपटे असतात? बरं, तिला कान किती असतात? 6. 3 हत्तीस कान 6. हत्तीस कान 6. स्त्रियेला वस्त्र नाही आहे आणि घोड्याला शिंगे पहा. घोड्याला शिंग असतात, पाहिले की नाही? मी बोलतोय ते खोटं आहे? आमचे निकम बाबा खूप मोठ्या या गोष्टीत लयच विनोद करायचे. तर फक्त चूक एवढीच झालेली आहे, स्वल्प विराम कुठं द्यायचा हे माझ्या हातून चूक झाल्यामुळे तुम्हाला वाक्याचा अर्थ कळत नाही आहे. आता नीट सांगतो पुन्हा. वानराची पुच्छ स्वल्प विराम, 3 हत्तीस कान 6. वानराला शेपूट नसते, मग तुम्ही काय विचार करत होते? आणि 3 हत्तीला कान किती असतात? मग काय विचार करत होते केव्हाचे? स्त्रियेची वस्त्र नाही, घोड्याची शिंगे पहा. घोड्याला कधी शिंग असतात? हे तुमच्या डोळ्याने पहा. फक्त स्वल्प विराम कुठं द्यायचा हे चुकल्यामुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ चुकला. विठ्ठल विठ्ठल. नारद महर्षींनी विचारलं, देवपूजा करताय? कोण देवपूजा करताय? शिपायाने सांगितलं, हो गुरुदेव, स्वतः भगवंत पूजा करताय. कोणाची? म्हणे आपल्याला माहिती नाही, पण रोजच पूजा करता म्हणे. नारद महर्षींना कुतूहल वाटलं. ज्यांना आपण बॉस समजत होतो तोही कोणाचा तरी अंडर राहतो की काय म्हणे. याला झोपता देत होतो म्हणे, याच्यापेक्षा बी कोणीतरी डॉन वेगळाच दिसतोय. कोण असेल गड्या? कुतूहल जागा झालं. नारद महर्षी देवाचे देव पाहण्याकरता जात आहे, पण संपूर्ण दरवाजे खिडक्या बंद, कुठूनही देवाचे देव दिसत नाही आहे. निराशा झाली, करावं काय? पुन्हा भगवंताचं स्मरण केलं. देवाने एका ठिकाणी झोरोका निर्माण केला. नारदाने त्या झोरोक्यातून पाहिलं तर देवाचे देव कोण दिसले माहिती आहे? प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरिक, शुकशोणिक, भीष्म, दालव्यान, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन. पुण्याने मां परम भागवतां स्मरामी. हो, नारद महर्षी दिसले ना तिथं. विठ्ठल विठ्ठल. हो, स्वतः भगवंताचं वचन आहे, ते आमचे देवता अर्चन. तो आमची देवता आहे, ते मानव परम देवता आपुली आम्ही. लक्षात ठेवा. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते मानव परम देवता आपुली आम्ही. ते आमचे देव आहे महाराज. भगवंत त्यांना देवता समजतो. म्हणले महाराज, संपूर्ण खेळ तुमचा आमच्या लक्षात आला. म्हणजे संतांनी देवाला देव म्हणायचं, संतांनी देवाची पूजा करायची, देवाचा प्रचार करायचा आणि देवाने संतांना आपलं देव म्हणायचं. म्हणजे एकमेकांनी एकमेकांची पूजा करायची, वर्णन करायचं. अहो रूप अहो दोन्ही. तो म्हणतो, आमच्या बरोबर जे महाराज आलेले आहे ते सामान्य आहे का? म्हणे काय? म्हणे त्यांना ज्ञानेश्वरीच्या 18,000 अभंग पाठ आहे. कितले? हे ऐकणारे तिच्याहून असता पुढचे. वा वा, काय पाठांतर आहे वा महाराजांचं. ज्ञानेश्वरीतले 18,000 अभंग पाठ आहे. वा वा वा.
तो म्हणतो तुम्हाला माहिती आहे यांना गाथ्यातल्या 5000 ओव्या पाठ आहे. अहो रूप अशी गोष्ट आहे महाराज. तुम बनो भगवान हम बने भगत सब लोग मिलके ठगा करो जगत. असा धंदा आहे महाराज. पण धंद्यातल्या जास्त गोष्टी बाहेर सांगण्याने पडतं. विठ्ठल हे संत आणि देव आणि संत एकमेकांची पूजा करतात आणि आपलं प्रस्थ बरोबर प्रस्थापित करतात. हो या संतांना देवा वाचून इतर कोणी मानणार आहे का? तर नुसतं एवढंच दुकान चालतं. तुकोबाराय म्हणतात दुसरे मानणारेही भरपूर आहेत. म्हणजे कोण कोण? तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ वावया निर्मळ आपणासी. तीर्थ त्या संतांची नित्य काळ इच्छा करतात महाराज. मोठे माणसं लहानाची इच्छा करत नाही असं नाही, करतात. पण किती वेळ? विसरले बी तुम्ही? मोठे माणसं लहानांचं भेटतात की नाही, आठवण करतात की नाही, किती वेळ? अरे 5 वर्षाने येतात तुमच्या दारी, आपल्यावर लक्ष ठेवा आणि आम्हाला सेवेची. मग बाकीचे 5 वर्ष कुठे जातात ते बी दिसतं. मोठे माणसं लहानांची इच्छा करतात, अपेक्षा करतात, पण पण तसं नाही. हे तीर्थ संतांची कायमस्वरूपी इच्छा करतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्व काळ पाया तडी वसे वैष्णवा. तीर्थ त्यांची नित्य इच्छा करतात. भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी म्हणतात तीर्थी कुर्वंती तीर्थाने. ते तीर्थालाही तीर्थ करणारे संत आहे महाराज. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती कुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. संतांजवळ येतात. तीर्थ त्यांची इच्छा नित्यकाळ करतात, आपल्याला पुनीत होण्याकरता. तीर्थे त्यांची इच्छा करती नित्यकाळ वावया निर्मळ आपणासे. म्हणले महाराज या बऱ्याच गोष्टी ऐकल्या हो न. बरेच लोक पाहिले मारे इथं गण लावता, तिथं गण लावता, असा गण लावता, तसा गण लावता, बरोबर लोकही आणता. पण खरी किंमत महाराजची कशावर असते माहिती नाही? हो महाराजची किंमत कशावर? अरे ज्या बुवाजवळ मोठी गाडी आहे त्या बुवाची किंमत जास्त असते ना. आमच्या सारखे पायदळ ज्ञानबा तुकाराम चालले पंढरपूरला, विचारतो कोण? हो त्या संतांजवळ काही आहे की नाही बॅलन्स? नाही तर चालला यायचं ज्ञानबा तुकाराम चाल भाऊ सकाराम. ज्याच्या जवळ पैसे आहे त्याच बुवाला किंमत आहे महाराज. ज्याच्या जवळ अर्थ आहे त्याच्याच जीवनाला आहे अर्थ. ज्याच्या जवळ नाही अर्थ, चला मग आपल्या सद्गुरूच्या दिंडीत ज्ञानबा तुकाराम. ह्या संतांजवळ काही आहे की नाही पैसा अडका, की कंगाल बँकेचे सभासद आहे? तुकोबाराय म्हणले पैसा अडका. अरे या संतांचं असं सामर्थ्य आहे की यांच्याजवळ अष्टमहासिद्धी त्यांच्या दारी येतात महाराज. पण हे संत त्या सिद्धीला शिवत नाही. अष्टमहासिद्धीचा कोणाला पाड वागोने दियाड कोणी तया. अष्टमहासिद्धी आहे, 5 शूद्र सिद्धी आहे, 10 उपसिद्धी आहे, अशा 23 सिद्धी आहे. परंतु वैष्णव एकाही सिद्धीला स्पर्श करत नाही. वैष्णवांना एकच माहिती आहे, सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे नेले राजहौसे पाणी काही. सिद्धीचं कामच नाही महाराज. आणि वैष्णव हो अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी वैष्णवांच्या दरवाजात हात जोडून उभे आहे. परंतु वैष्णव त्या सिद्धीचा अंगीकार करत नाही. काय वर्णन आहे महाराज. या वैष्णवांचे
या या वैष्णवांचे घरी या या वैष्णवांचे घरी माझा उपदवा जन्मांतरी उपदवा जन्मांतरी सिद्धि सिद्धि द्वारे वैष्णवांच्या घरी रिद्धी शुद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती महाराज. परंतु वैष्णव त्यांना जोड येऊ देत नाही. कथाभाग माहिती आहे. तुकोबारांनी नुसता भामचंद्र डोंगराकडे पाहिलं तर भामचंद्र डोंगर सोन्याचा झाला. संत शिरोमणी नामदेवरायांनी चंद्रभागेतले दगड उचलले. त्यांच्या हाताचा स्पर्श होता बरोबर त्या दगडाचा परिस झाला. एवढ्या सिद्ध्या त्यांच्याजवळ होता. परंतु संत कधी त्यांचा अंगीकार करत नाही. नामदेवरायांनी कधी सिद्धीचा अंगीकार केला नाही महाराज. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे नवदता दुरी दवडिता असे वैष्णव की ज्यांच्या हाताचा स्पर्श होता बरोबर दगडाचा परिस होतो. ज्यांची इच्छा तीर्थ नित्य काळ करतात. आपल्याला पुनीत होण्याकरता तीर्थ त्यांची इच्छा सर्व काळ करतात. नवे नवे ज्यांना स्वतः भगवंत दंडवत घालतो. भगवंत त्यांची पूजा करतो. ज्यांच्यापासून देवाला सुख होत असे वैष्णव एवढे बळीया शिरोमणी आहे महाराज. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळी ठेवणी आशा. असे बलवान शिरोमणी आहे. परंतु ते वैष्णव एक उपमर्द करत नाही. देवापेक्षा जरी बलवान असले तरी ते देवाच्या डोक्यावर बसत नाही तर देवाच्या चरणाजवळ राहतात. अभंगाच्या शेवटच्या तुकोबाराय सांगतात की असे भगवंत
सच्चे भक्त ते वैष्णव ते संत बलवानांमध्ये शिरोमणी आहे, परंतु ते उपमर्द करत नाही, देवाच्या चरणाजवळच राहतात. राहिले चरणे निकटवासी तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. जवळजवळ अभंगाचा भाव संपला. एकच शंका होती की वैष्णवांपासून देवांना सुख होतं, संतांपासून देवाला सुख होतं, हे कसं काय? तर याचा अर्थ देव सुखरूप नाही का? एका वाक्यात उत्तर आहे, भगवंतच सुखरूप आहे. देवासारखं सुखरूप ह्या जगतात कोणीच नाही. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे आनंदाचा कंद, विटेवरी उभा आनंदाचा कंद. लक्षात ठेवा, भगवंत आनंद स्वरूप आहे, परंतु त्या आनंदाचा उपभोग घेण्याकरता मध्ये काहीतरी माध्यम लागतं, आणि ते माध्यम जर कोण असेल तर संत आहे. लक्षात ठेवा. हो, तुम्ही 25 लाखाची पैठणी नेसली, किती लाखाची? मला का देणे आहे? 25 लाखाची पैठणी नेसली आणि गल्लीमध्ये तुम्हाला कोणीच विचारलं नाही की केवढ्याची आणली आहे. बरं वाटेल ते? पैठणी तुम्ही तुमच्या पैशांची आणली आहे ना, लोकांनी काय विचारलं पाहिजे? परंतु पैठणी नेसल्यानंतर ज्या वेळेला भगिनी इतर विचारतील त्याच वेळेला ते पैठणी नेसल्याचा आनंद होईल मला, आणि कोणीच विचारलं नाही तर त्या पैठणी नेसल्याचा आनंद होत नाही. त्याप्रमाणे देव जरी सुखरूप असला तरी त्या सुखाची अनुभूती येण्याकरता मध्ये संत पाहिजे, आणि त्या संतांपासूनच देवाला खरं सुख होतं. आम्हा वडे नाम घेता तोही पिता संतोषे. आपणही देवाचं नामस्मरण करावं. ज्या संतांपासून देवाला सुख होतं ते संत आहे स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज. ज्यांच्यापासून देवाला सुख होत आहे ते संत आहे सद्गुरु झेंडूजी महाराज, ते संत आहे सद्गुरु दिगंबर महाराज, ते संत आहे सद्गुरु नथुसिंग महाराज. असे संत आहे की ज्यांच्यापासून देवाला सुख होते त्या संतांचे एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर तुका म्हणे ते बढिया शिरोमणी राहिले चरणे निकटवासी तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतो. आज मोठं भाग्य आहे की ज्यांच्याजवळ मी शिवडीला राहिलो, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पठण केलं, ते आमचे परम आदरणीय परम श्रद्धेय लक्ष्मण बाबा आज कीर्तनात हजर आहे. मोठा आनंद वाटला, भीतीही वाटली. कारण सुरुवातीला असं वाटायचं बाबा ज्यांच्या हाताखाली शिकलो ती इथं समोर असल्यानंतर भीती वाटायची, परंतु भीती त्यांनाच वाटते जे वेगळे आहे त्यांना. मला सांगा, वाघाची भीती कोणाला? इतर कोंबड्या बकऱ्यांना वाघाची भीती राहील, वाघाच्या पिलांना वाघाची भीती काय? ह्या न्यायानं मी बाबाची सेवा, संत सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून येथेच सेवेला पूर्ण विराम. तुका म्हणते बढिया शिरोमणी, तुका म्हणते बढिया शिरोमणी
तुका म्हणे बळिया Hare Rama
कार्यक्रम. तर 8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण होईल. त्यानंतर दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत एकनाथी भागवताचं प्रवचन होईल आणि त्यानंतर 4 ते 5 हरिपाठ होईल. तसेच रात्र 8 ते 10 यावेळेस हरिभक्ती परायण धर्मा महाराज अंजाळेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. याची सर्व भाविकांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा ही सर्वांना नम्रतेची प्रार्थना, महत्वाची सूचना. सर्व पारायणात बसणाऱ्या महिला पुरुष मंडळी यांना सर्वांना श्रोते मंडळींना बोराळे आणि बेंडाळे यांच्या वाड्यात जेवणाचे उद्या 11 वाजता आमंत्रण आहे. तरी सर्वांनी हजर राहा. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संतान की जय.